मित्रांनो, SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण डोजी कॅन्डल बद्दल जाणून घेतलेलं आहे. तरी मी तुम्हाला एक थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. डोजी कॅन्डल म्हणजेच इनडिसिजन कॅन्डल. तर ही डोजी कॅन्डल तुम्हाला चार्टवरती एक प्लसचं साईन असतं त्याप्रमाणे आपल्याला दिसतं. म्हणजे एक अधिकचं चिन्ह आपण त्याला मराठीमध्ये बोलू शकतो. अधिकच्या चिन्हासारखं आपल्याला डोजी कॅन्डल ही चार्टवरती दिसते. तर डोजी कॅन्डलचा अर्थ काय की तिथे वरून बेअर्सनी पण जोर लावलेला आहे आणि खालून बुल्सनी पण जोर लावलेला आहे. त्याच्यामुळे तिथे इनडिसिजन तयार झालेलं आहे. मार्केट कन्फ्यूज झालेलं आहे की मार्केटला वरती जायचं आहे का खाली जायचं आहे, हे डिसिजन मार्केट नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे तिथे एक छोटी बॉडी आणि वरती एक छोटीशी वीक आणि खाली एक छोटीशी वीक अशा प्रकारे अधिकच्या चिन्हासारखं पॅटर्न तयार होतो. त्यालाच आपण डोजी कॅन्डल असं म्हणतो. तर आता आपण आपल्या पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पुढचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो कंटिन्युएशन कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. फिलिंग थ्री मेथड्स. फिलिंग थ्री मेथड्स म्हणजे त्याच्यामध्ये एक मोठी रेड कलरची मोठी कॅन्डल असते आणि त्याच कॅन्डलमध्ये एक 3 छोट्या बुलिश कॅन्डल असतात आणि चौथी एक जी कॅन्डल असते ती एक मोठी रेड कलरची बेरिश कॅन्डल असते. तर तुम्ही चार्टवरती आता पाहू शकता. मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो. तर इथं तुम्ही आता चार्टवरती पाहू शकता. इथे एक मोठी रेड कलरची कॅन्डल तुम्हाला दिसत असेल. एक मोठी रेड कलरची कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलच्या आतमध्ये ह्या 3 ग्रीन कलरच्या कॅन्डल बनलेल्या आहेत आणि चौथी जी कॅन्डल आहे ती रेड कलरची एक मोठी कॅन्डल बनलेली आहे. तर अशा प्रकारे हा फिलिंग थ्री मेथड्स हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवरती बनतो. आणि हा फिलिंग थ्री मेथड कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला जो ट्रेंड चालू आहे तो कंटिन्युएशनचा आपल्याला सिग्नल देतो. तर तो कसं काय ते मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथे तुम्ही चार्टवरती पाहू शकता. इथून एक अप ट्रेंड चालू आहे आणि नंतर एक रेड कलरची एक कॅन्डल बनली. तिथून एक बायर्स वीक झाले आणि तिथून एक बेअर्स म्हणजे सेलर्स लोकांच्या कंट्रोलमध्ये मार्केट गेलं आणि तिथून बघा एक परत बायर्सने थोडासा जोर लावला आणि वरती नेलं आणि तिथे 3 छोट्या कॅन्डल बनवल्या. पण त्या कॅन्डल जी पहिली रेड कलरची कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या हायला ब्रेक नाही न करता लगेच दुसरी चौथी कॅन्डल एक रेड बनवून तिथून मार्केट खाली आलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही. इथून मार्केट वर गेलेलं आहे. वर जाऊन इथे एक मोठी रेड कॅन्डल बनवली म्हणजेच तिथे सेलरच्या हातामध्ये मार्केट गेलेलं आहे आणि तिथून परत बायर्सनी थोडासा जोर लावून वरती नेलंय आणि त्या प्रकारे इथे ह्या 3 ग्रीन कॅन्डल बनल्या आणि नंतर पुन्हा बेअर्सनी पुश केलं मार्केटला आणि तिथून खाली आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. अजून एक आपण उदाहरण पाहूया. इथून मार्केट वरती नेलेलं आहे बायर्सनी आणि नंतर एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनलेली आहे. तिथे सेलरच्या हातामध्ये मार्केट गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा बायर्सनी थोडा फोर्स लावला आणि थोडं वरती गेलं आणि तिथे आपला फिलिंग्स थ्री मेथड हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आणि तिथून मार्केटने पुन्हा ट्रेंड कंटिन्यू केलेला खालच्या साईडला. हा पॅटर्न तुम्हाला चार्टवरती दोन्ही ट्रेंडमध्ये भेटू शकतो, अप ट्रेंडला पण किंवा डाऊन ट्रेंडला पण, कारण हा कंटिन्युएशन पॅटर्न आहे. तिथून आपल्याला एक इंडिकेशन भेटतं की मार्केटचा जो ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड कंटिन्यू करणार आहे मार्केट. अजून आपल्याला कुठे भेटतंय का पाहूया उदाहरण. इथे पण तुम्हाला 2 उदाहरण दिसत असतील. हे सर्कल जे केलेले ते पहा. इथून मार्केट वरती गेलं. वरती गेल्यानंतर सेलर लोकांची एंट्री झाली आणि त्याच्यानंतर थोडं मार्केट खाली आलं. खाली येऊन एक मोठी रेड कॅन्डल बनवली आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती गेलं. बघा बायर्सने पुन्हा एक जोर लावला आणि थोडंसं वरती नेलं मार्केट आणि नंतर पुन्हा एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार झाली. रेड कलरची कॅन्डल तयार होऊन मार्केट पुन्हा त्याचा ट्रेंड कंटिन्यू केलेला डाऊन ट्रेंड. इथे पाहू शकता तुम्ही. इथे पण पहा मार्केट इथून वरती गेलेलं आहे. बायर्सने वरती नेलं, थोडंसं खाली आणलं. सेलरची एंट्री झाली, थोडंसं खाली आणलं. त्याच्यानंतर बायर्सने पुन्हा पुश केलं, वरती गेलं आणि नंतर पुन्हा मार्केट त्याचा ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनवून. मार्केट इथं मोठी रेड कलरची कॅन्डल बनली. त्या कॅन्डलने जी
पहिली मोठी कॅन्डल आहे तिचा हाय ब्रेक नाही केला, हाय ब्रेक केला नाही आणि तिथूनच मार्केट पुन्हा खाली आले. अशा तुम्हाला चार्टवरती पॅटर्न दिसतील तुम्हाला. तर समजला तुम्हाला फिलिंग 3 मेथड कंटिन्युएशन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे पहा इथे एक अप ट्रेंड चालू असतो तेव्हा एक अप ट्रेंडच्या शेवटी एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते आणि तिथून सेलरची एंट्री झालेला आपल्याला इंडिकेट होतं की सेलर आता सेलर्सनी एंट्री केलेली आहे, अप ट्रेंडचा आता संपलेला आहे, अप ट्रेंड संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा परत पुन्हा बायर्स पुन्हा थोडंसं जोर लावून शनी वरती घेऊन जातात आणि वरती नेल्यानंतर पुन्हा एक रेड कलरची कॅन्डल तयार होते आणि ती रेड कलरची कॅन्डल जो पहिली मोठी रेड कलरची कॅन्डल आहे तिचा हाय ब्रेक न करता खालीच ओपन होऊन खालच्या साईडला क्लोजच्या खाली येऊन क्लोज होते. म्हणजे इथे आपल्याला एक कन्फर्मेशन भेटते की आता मार्केट रिव्हर्स होणार नाही, त्याचा जो चालू ट्रेंड आहे तो कंटिन्यू होतो. तर समजलं तुम्हाला फिलिंग 3 मेथड कंटिन्युएशन पॅटर्न. हा तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्ये पण बनताना दिसेल आणि अप ट्रेंड मध्ये पण बनताना दिसेल. फक्त हा पॅटर्न दिसला की तुम्ही लगेच, आता समजा हा डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंडला तुम्हाला हा पॅटर्न दिसला डाऊन ट्रेंड मध्ये, तर समजा या ग्रीन कॅन्डल तुम्हाला दिसलं तर तुम्हाला वाटेल की मार्केट आता वरती चाललेलं आहे, पण तसं होत नाही. ते वरती जात नाहीये, ते थोडंसं पुश करतात बाहेर आणि नंतर पुन्हा सेलर आपला जोर लावून ते मार्केटला खाली पाडवतात. अशा प्रकारे फिलिंग 3 मेथड हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो. आशा करतो तुम्हाला समजला असेल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.